आहेत आणि आमच्या गटातून आता महिला 10 पण त्या पण उद्योग करायच्या मागे आहेत. म्हणजे वैयक्तिक सगळ्या उद्योगाला उभ्या राहिल्या. नाही तर पहिली महिला घराच्या बाहेर चुलं मुलंच करत होती. पण पहिले बचत गटाला खूप हसत होते, काय हे बचत गट, काय मीटिंग. पण आता सगळ्या महिला सक्षम झाल्या आणि उद्योग करायच्या मार्गावर आहेत पूर्ण महिला. आणि 10 महिला आता आहेतच कामाला. पण माझी हिंमत आहे की 50 महिलाला पण काम देऊ शकेल. मॉल तर हिंगोलीला मॉल पण तयार होणार आहे आणि सगळ्या महाराष्ट्रात 12 मॉल तयार उमेदकून. आणि त्या आम्हाला आता ऑनलाईन माल पाठवायला उमेद मार्टवर सुद्धा टाकलेला आहे. तर ज्यांना पाहिजे त्यांनी 88 88 58 51 74 त्या नंबरवर कॉल करायचा. आणि जे साहित्य लागतं, हळद पावडर असो, चिया असो, लोणचे असो, मी हे घरपोच पाठवणार. आणि फोन पे पैसे सगळे पाठवतात, कुरिअरचा खर्च सुद्धा देतात आणि त्यांना ओरिजिनल वस्तू मिळाल्यात ते खूप आनंदी आहेत. आता मुंबईच्या राजपुत्रा मॅडम आहेत, त्यांना सुद्धा मला डाळी आणि लोणचं पाठवायचं आहे. आणि दुसरे मुंबईचे सर आहेत, त्यांनी पण फोन केला 4 किलो हळद आणि तुरीची डाळ पाठवा. चैतन्य हॉटेलला पण मुंबईच्या हळद पावडर चालली माझी. आणि दुसऱ्या केस्टॉर हॉटेलला पण माझी हळद पावडर ऑनलाईन चालली. वर्षाचा टर्निंग किती होते माझा का इथून मागा 4 ते 5 लाखाचा होता, पण या वर्षी 9-10 लाखापर्यंत जातो टर्नओव्हर माझा. किती पैसे उरतात आणि खर्च किती होतो याच्यात का 50% समजा 75% आपला खर्च जातो, 25% उरतात. पहिली मी 15 रुपये मजुरी करत होती. मी याच्यात खूप सुखी आहे आणि मी एकही कार्यक्रम सोडत नाही. कोणतं प्रदर्शन असो किंवा प्रशिक्षण असो, ट्रेनिंग असो, कोणत्याही मध्ये मी सहभाग घेते. आणि त्या सहभाग घेतल्यामुळेच मला इथं प्रोत्साहन मिळाल्यामुळे माझा आज सर्वच उद्योजक बनले माझ्या घरचे. आपण जर बघितलं घरी फोन लावला की येतात आणि कोणतेही साहित्य बनवून देतात. 10 महिलांना मी स्वतः काम दिलेलं आहे. तर याच्यातून पुन्हा काम वाढवायचं आणि उद्योजकांना समजा दुसऱ्या महिला कशा होतात त्यात मी प्रयत्नशील आहे. दुसऱ्या महिलांना पण मार्गदर्शन सांगते की तुम्ही बचत गट करा. आमच्या गावामध्ये पहिले गट नव्हते, आता 12 गट झालेले आहेत उमरा गावात. आणि उमरा गावात पण समजा सुरुवातीला कोणी मीटिंग घेत नव्हतं, ट्रेनिंग नव्हतं. मी गावात DRDचे अधिकारी बोलून, कृषी अधिकारी बोलून वेगवेगळे कार्यक्रम घेतले. राजमाताजी हे सावित्रीबाई फुले जयंती हे अशी माहिती केली आणि त्यामुळे 12 महिला बचत गट आमच्या गावामध्ये सुद्धा झाले. आणि त्यांना काही कार्यक्रम असला त्यांना वेळोवेळी माहिती देते. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करते. कारण मी आत्मामध्ये सुद्धा सदस्य आहे, जिल्हा नियोजन समितीवर सदस्य आहे, जिल्हा फलोत्पादन समितीत सदस्य आहे. त्याच्यामुळे वेगवेगळी माहिती भेटते आणि त्याच्यातून मी त्या महिलांना सुद्धा माहिती देते. महिला दक्षता एकंदरीत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत मागील 3 दिवसापासून या ठिकाणी भव्य जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्री अशा स्वरूपाचं कार्यक्रमाचं या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे. हिंगोली तालुक्याचा जर विषय सांगायचा झाला तर साधारणतः 2000 महिला बचत गट या ठिकाणी कार्यरत आहेत आणि प्रत्येक कुटुंबातली महिला बचत गटाची सदस्य झाली पाहिजे अशा पद्धतीचं आम्ही नियोजन केलेलं आहे. मला वाटतं जवळपास 2% कुटुंब अजून असे शिल्लक आहेत की जे बचत गटाचं सदस्य झालेले नाहीत. ते सुद्धा आम्ही अगदी थोड्या दिवसात सगळे कव्हर करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. बचत गटाच्या मार्फत या जिल्ह्यामध्ये आणि हिंगोली तालुक्यामध्ये जास्तीत जास्त महिला उद्योजक कशा तयार होतील यासाठी शासन स्तरावरून आणि आमच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्तरावरून मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहेत आणि तसाच प्रतिसाद महिलांकडून पण मिळत आहे. आज तुम्ही पाहतात या प्रदर्शनामध्ये या सगळ्या महिला बचत गटांनी आपलं प्रोडक्ट स्वतः तयार करून त्याचे पॅकेजिंग स्वतः करून विक्रीसाठी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे. आता हे लक्ष्मीबाई मुतकुळे यांचंच उदाहरण घ्या, उमऱ्याचे आहेत. यांनी स्वतः शेतीमध्ये हळदीचं उत्पादन करतायत. 5 एकर हळद त्यांनी लावलेली आहे आणि
सगळी सेंद्रिय पद्धतीनं हळदीची उत्पन्न घेतात आणि त्याच पद्धतीनं याचं हळद तयार करून विक्रीसाठी उपलब्ध करून दिलेले आहे. यांनी महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा ग्राहक मिळवलेले आहेत. त्यामुळं त्यांचं काम अतिशय अभिनंदनीय आहे आणि त्यांच्या कामाला पाहून मला वाटतं इतर महिला सुद्धा प्रवृत्त होत आहेत. मुटकुळेताईंना आतापर्यंत 10 ते 12 वेगवेगळ्या प्रकारचे कृषीविषयक आणि त्यांच्या उत्पादनाविषयक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्यामुळं आम्ही या सर्व बचत गटांना आणि महिलांना असं या ठिकाणी आम्ही निवेदन करत आहोत किंवा आव्हान करत आहोत की आपण सर्वांनी एक आपला प्रोडक्ट निवडावा आणि तो सगळ्यांसमोर आणावा. आम्ही आमच्या जिल्हा परिषदेमार्फत जे पोर्टल तयार केलेले आहे त्या पोर्टलवर यांची सगळी प्रसिद्धी देऊ, जेणेकरून त्यांना ग्राहक त्यांच्या ठिकाणी येतील आणि त्यांचं जो काही प्रोडक्ट आहे तो खरेदी करतील. अशा प्रकारचा आम्ही